दान असेल, अन्नदान असेल, भूदान असेल, गोदान असेल, कोणतंही दान असेल ते दान करणं अत्यंत महत्वाचं आहे. दातव्यमिति यद्दानं दीयतेनुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. म्हणून करता अर्जुना, भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे अशा ठिकाणी दान केलं पाहिजे, ते खऱ्या अर्थाने पवित्र ठिकाण असलं पाहिजे आणि आपण केलेलं दान खऱ्या अर्थाने सत्कारणी सुद्धा लागलं पाहिजे. म्हणून करता लक्ष विहाय दातव्यम. पण का म्हटले 100 कामं बाजूला टाकायची, अगोदर जेवण करायचं, 1000 कामं बाजूला टाकायची, अगोदर स्नान करायचं, 1,00,000 कामं बाजूला टाकायची, अगोदर दान करायचं. पण याच्या पुढे जाऊन शास्त्र सांगते कोटीम त्यक्त्वा हरिम भजेत. एक कोट्यावधी सुद्धा कामं बाजूला टाका, पण अगोदर भगवान परमात्म्याचं नाम घ्या, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. त्याच्यामध्ये दान आलं, त्याच्यामध्ये जेवण आलं, त्याच्यामध्ये आंघोळ आली, सगळं काही आलं. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. कसल्याही पद्धतीच्या काळाच्या वेळेचं बंधन पाळू नका. भगवान परमात्म्याचं चिंतन करा, नामस्मरण करा. आणि असं जर केलं तर निश्चितपणे या मनुष्य देहाचा उद्धार होईल, कल्याण होईल. आणि म्हणून करता आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांनी या ठिकाणी अवतार घेतले. अनेक संतांचे अवतार या महाराष्ट्र भूमीवर झाले. विदर्भामध्ये तर अवलिया संतांची भूमी आहे. विदर्भ 15-20 किलोमीटरच्या अंतरामध्ये आपल्याला एक संत पाहायला सापडतात. खरंच आपण भाग्यवान आहोत की या संतांमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनाचा प्रवास, जीवनाचा मार्ग आपल्या लक्षामध्ये आला, ध्यानामध्ये आला. आपण पारायण जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश. जेथे पवित्र आहे, पुण्यवान आहे. आपली विदर्भ भूमी ही पुण्यशील आहे.
की ज्या ठिकाणी अनेक अवलिया महात्मे खऱ्या अर्थाने अवतार घेतात आणि घेतलेले आहेत म्हणून करता आपण या ठिकाणी संत चरित्राचं चिंतन करत असताना आज आपण ज्या संतांची महती पाहणार आहोत ते संत आहेत श्री संत चोखामेळा. भगवान परमात्म्याचे निस्सीम असणारे भक्त ज्यांच्या जीवनामध्ये एक क्षण सुद्धा भगवान परमात्म्याला सोडून त्या ठिकाणी काही करवत नाही. भगवान परमात्म्याचं चिंतन त्यांच्या मुखातून वेगळं होत नाही असे असणारे संत श्रेष्ठ चोखामेळा महाराज. तसं पाहायला गेलं अशी एक आख्यायिका आहे की श्री संत चोखामेळा महाराजांचा जन्मस्थान किंवा जन्म जो आहे तो आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या सिंदखेड तालुक्यामध्ये आणि मेहोण नावाची नगरी आहे आणि त्या मेहोण नगरीमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं असणारं ते क्षेत्र आहे अशी आख्यायिका आहे. परंतु आपण ज्या ग्रंथाच्या आधारे चिंतन करत आहोत श्री संत कवी महिपती महाराज आणि त्यांनी त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये भक्तिविजय ग्रंथामध्ये श्री संत चोखामेळा महाराजांची जी जन्मकथा वर्णन केलेली आहे ती म्हणजे अशी आहे. त्याचा विचार असा आहे की कोरेगाव नावाचं एक नगर आहे आणि तिथे एक पाटील आहे. त्या पाटलाची अशी पद्धत आहे की जीवनामध्ये काही प्राप्त झालं धन वैभव सत्ता संपत्ती व्यवहारातली एखादी वस्तू जर प्राप्त झाली त्यातला थोडासा हिस्सा पांडुरंग परमात्म्याला द्यायचा आणि मग राहिलेला भाग आपण आपल्या प्रपंचामध्ये आपल्या असणाऱ्या संसारामध्ये त्याचा असणारा वापर करायचा. श्री संत चोखामेळाचा जन्मतिथीचा कालावधी सांगितलेला आहे तो म्हणजे शके 1213 म्हणजे 13व्या शतकामध्ये इसवी सन 1338 अशी त्यांची जन्मतिथी चरित्र चिंतनामध्ये सापडते. असा हाच नेमका काळ आहे आणि हाच नेमक्या तिथीला त्या ठिकाणी याच वर्षी असं आपल्याला कथा भागामध्ये कुठं त्या ठिकाणी सापडत नाही. परंतु 13व्या शतकामध्ये शके 1213 म्हणजे इसवी सन 1338 या कालावधीमध्ये श्री संत चोखामेळा आणि आपल्या त्या ठिकाणी अवताराला येतात. अयोनिज अशा पद्धतीनं अयोनी संभव जशा पद्धतीनं भगवान परमात्म्याचं येणं आहे तसं वर्णन श्री संत कवी महिपती महाराजांनी केलेलं आहे. त्याचं वर्णन असं आहे श्री कोरेगावचा पाटील आपल्या जीवनामध्ये जे जे काही प्राप्त होतंय ते भगवान परमात्म्याला अगोदर अर्पण करतो अशी त्याची पद्धत आहे. आपल्या जीवनामध्ये काही प्राप्त होऊ द्या अगोदर आपण भगवान परमात्म्याला त्याचा प्रसाद म्हणून अर्पण केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये धन प्राप्ती होऊ द्या त्याच्यातला एखादा हिस्सा 1%, 2%, 5% हिस्सा भगवान परमात्म्याला आमच्या वरोडी संस्थानला अर्पण केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये जर 4 पुत्र प्राप्त असतील त्यातला एखादा पुत्र देशसेवेसाठी आणि धर्मसेवेसाठी सुद्धा आपण दान केला पाहिजे. आपल्या प्रपंचामध्ये जर काही आणखीन वैभव प्राप्त होत असेल त्याच्यातलं काही ना काही आपण अगोदर इतरांसाठी दिलं पाहिजे. मनुष्याचा जन्मच असा असतो महाराज की जो इतरांना देतो तो खऱ्या अर्थाने त्याचं चिंतन केल्या जातं. समाज त्याची आठवण ठेवत असतो. जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जीवन जगतात ऐका जे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी जीवन जगतात त्यांचं मरण कधी येतं कोणाला माहिती सुद्धा होत नाही. लोक त्यांना विसरून जातात. परंतु जे लोक समाजाच्या हितासाठी जीवन जगतात चंद्र सूर्य असेपर्यंत लोक त्यांना मरू देत नाहीत. लक्षात ठेवा. चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची ख्याती चालूच राहते. 725 वर्ष होऊन गेली माऊलींनी समाधी घेतली आळंदीला तरी सुद्धा आज सुद्धा माऊलींचा सोहळा तितक्याच ताकदीनं आळंदीमध्ये भरतो. 400 वर्ष उलटून गेली आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना तरी सुद्धा बिजेले लाखोनी लोक जमतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मी तुम्हाला जय म्हणा म्हटलं तरी सुद्धा तुम्ही म्हटले त्याचं कारण असं आहे त्या राजानं आपली हयात सगळ्या जनतेसाठी घालवली. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर
देशासाठी लढले मावळे आपुल्या निधड्या छातीवर बालपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या देवाचं नाव गाजतय खडकल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय। आवाज येत नाही तुमचा आवाज आपल्या संस्थांचा आवाज पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये गाजला पाहिजे सर्वांनी पुन्हा एकदा म्हणायचंय छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बसला घोडावरी शिवराजा बसला घोडावरी शिवराजा बसला
महाराज की जय, संभाजी महाराज की जय। जी माणसं आपलं आयुष्य समाजासाठी वेचत असतात, खऱ्या अर्थाने समाज त्यांना विसरत नसतो, समाज त्याची पूजा करत असतो। लक्षात ठेवा, आम्ही सगळे महाराज मंडळी आणि एका दुकानाच्या उद्घाटनाला गेलो। दुकान लोहाराचं होतं समजा, आणि लोहार दादा माहिती आहे ना तुम्हाला, लोहार दादाच्या दुकानाचं उद्घाटन करायला गेलो आणि त्या दुकानामध्ये अनेक प्रकारचं साहित्य ठेवलं होतं। अनेक प्रकारच्या साहित्याचं त्या ठिकाणी पूजा करत असताना आम्ही सगळ्यात अगोदर गंध लावायला गेलो, तो हातोड्याला गंध लावायला गेलो। तिथं हातोडी होती, छणी होती, आयरन होती, पट्ट्या होत्या, खिळे होते। तो दुकानाचा मालक म्हटला, महाराज या हातोड्याला गंध लावू नका, छणीला गंध लावू नका, छणीलाही गंध लावू नका। पट्टीला गंध लावताना म्हटला, पट्टीला गंध लावू नका बाबा। म्हटलं गंध लावायचा नाही, पूजा करायची नाही, तर उद्घाटन कसलं आहे, कसली पूजा आहे? तेवढा तो म्हटला गंध लावायचा आहे, सगळ्या वस्तूला गंध लावायचा आहे, पण सगळ्यात अगोदरचा गंध हातोड्याला किंवा छणीला नाही, तर सगळ्यात अगोदर गंध ऐरणीला लावायचा आहे। त्याला म्हटलं, बाबा रे, सगळ्यात अगोदर गंध ऐरणीला का लावायचा, सगळ्यात अगोदर पूजा ऐरणीची का करायची? त्यांनी सांगितलं, महाराज ही ऐरण आमच्या पंजोबाणी व्यवसाय करता वापरली होती हो महाराज। याच ऐरणीवरती आमच्या खापर पंजोबाणी सुद्धा घणाचे घाव घातले होते। हीच ऐरण धंद्याकरता आमच्या आजोबाणी वापरली होती। याच ऐरणीवरती आमच्या वडिलांनी सुद्धा ठोके घातले होते। मी सुद्धा याच ऐरणीवरती व्यवसाय करणार आहे, पुढे चालून माझा मुलगा सुद्धा याच ऐरणीवरती घणाचे घाव घालणार आहे। पण इतके घणाचे घाव सोसून सुद्धा अनेक हातोडे मोडले असतील, कित्येक छण्या मोडल्या असतील, पण एवढे घणाचे घाव सोसून सुद्धा ही ऐरण जशीच्या तशी उभी आहे। म्हणून सगळ्यात अगोदर पूजा या ऐरणीची करायची। एका कवीने वर्णन असं केलंय, ऐरणीच्या देवा तुला थिनकी थिनकी वाहू दे, आभाळ माया तुझी आभावरी राहू दे। ऐरणीच्या देवा तुला थिनकी थिनकी वाहू दे, ऐरणीच्या देवा तुला थिनकी थिनकी वाहू दे, आभाळ माया तुझी आभावरी राहू दे। ऐरणीच्या देवा तुला थिनकी थिनकी वाहू दे।
दिवस त्याच समाजाला आपल्याला नमन करण्याची वेळ आली पाहिजे, असं आपलं काम असलं पाहिजे. एक शेर आहे, जाता जाता सांगतो तुम्हाला. सब्र कर बंदे, म्हणजे थोडा धीर धर. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे, और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील, भोग सरल सुख येईल. अरे खेळ कुणाला दैवाचा कळला, कुणाला दैवाचा कळला. उद्या राहत नसतात, लक्षात ठेवा. चांगलं काम करणाऱ्याने चांगलं काम सोडायचं नाही. समाजाने किती नावं ठेवू द्या. आता तुम्ही कथेला येताना काय सगळेच तुम्हाला चांगलं म्हणतात का? निघाले बघा ह्याला घर काम चुकावून निघाले घरचं, असं म्हणणारे काय असतात. मग इकडे येताना सगळे चांगलं म्हणत नाहीत, परंतु म्हणून ते चांगलं म्हणत नाहीत म्हणून का आपण कथा श्रवण करायची सोडून द्यायची का? नाही, आपलं चांगलं काम सोडायचं नाही. तुका म्हणे हासे जन, नाही कान तये ठाई, किंवा नये कान तये ठाई, तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपलं चांगलं काम सोडायचं नाही. आज आपल्याला हसणारे लोक उद्या त्यांचं हसू होईल, पण कधी आपण अगोदर चांगलं काम करत राहिलं पाहिजे. त्या कामामध्ये सातत्य असलं पाहिजे. असं काम चांगलं जी माणसं करत राहतात, समाज त्याची पूजा करतो. चंद्र सूर्य असेपर्यंत लोक त्यांना मरू देत नाहीत, त्यांची आठवण ठेवतात. अहो शके 1213 मध्ये होऊन गेले चोखामेळा महाराज. म्हणजे आपल्या 1338 13व्या शतकामध्ये चोखोबाराय होऊन गेले, नामदेवराय होऊन गेले, ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आळंदीला, तुकाराम महाराज होऊन गेले. तरी सुद्धा आज सुद्धा लोक त्यांची आठवण काढतात. संत गजानन बाबा होऊन गेले आपल्या विदर्भामध्ये, लोक आज त्यांची आठवण काढतात. जे लोक समाजाच्या हितासाठी जीवन जगत असतात, समाज त्यांची आठवण काढत असतो, त्यांची पूजा करत असतो. म्हणून खऱ्या अर्थाने आपलं जीवन चांगल्या कामाने युक्त असलं पाहिजे. आपल्या संपत्तीचा वाटा देण्याची पद्धत आणि कोरेगावच्या पाटलाच्या त्या स्वभावामध्ये होती. एकदा काय झालं, त्याच्या शेतामध्ये आंब्याची बाग अशी फुलून गेली. ऐका, चोखोबारायांच्या जन्माची कथा आपण श्रवण करतो. कोरेगावच्या पाटलाच्या मळ्यामध्ये आंब्याची बाग फुलून गेली. आंबे लागले, अमृतासारखे मधुर मधुर आंबे त्याच्या झाडाला त्या ठिकाणी लागले. आणि त्याचा एक नियम होता की कोणती गोष्ट भगवान परमात्म्याला अर्पण केल्याशिवाय ती गोष्ट आपण स्वीकारायची नाही किंवा तिचं सेवन करायचं नाही. आणि म्हणून त्यानं गावातले असणारे, पूर्वी अशी पद्धत होती की काही खालच्या जमातीला कामं नेमून दिलेली असायची. आज आपण 12 बलुतेदाराचं गाव असेल तर पाहतो, गावामध्ये लोहार असतो, कुंभार असतो, चांभार असतो, धनगर असतो. वेगवेगळ्या पद्धतीची कामं करणारी वेगवेगळी मंडळी असतात. तसं निरोप सांगण्याचं काम, खजिना आणण्याचं नेण्याचं काम, टपाल पोचवण्याचं आणण्याचं काम, येसकर म्हणजे महार लोकांकडे ते काम होतं, अंत्यज लोकांकडे ते काम होतं. त्यांना दुसरा एक शब्द वापरला जातो, हरीचे जन, हरिजन असा त्या ठिकाणी शब्द वापरला जातो. महार जमातीकडे ते काम सोपून दिल्या कारणामुळे भगवान परमात्म्याला जे आंबे द्यायचे आहेत, टोपली भरली आंब्याने, 101 आंब्याची टोपली भरली आणि ती टोपली पंढरपूरच्या मालकाला नेऊन पोच करायची.
गावामध्ये सुदामा आणि सावित्री नावाचे अत्यंत भगवान परमात्म्याचे निष्ठावान असणारे भक्त महार कुटुंबामध्ये जीवन जगणारे असे दाम्पत्य होतं आणि त्यांना ते काम सोपवण्यात आलं. पाटलांनी सांगितलं ही आंब्यानी भरलेली पाटी न्यायची आणि पंढरपूरच्या मालकाला हे आंबे पोच करायचे. एक चिठ्ठी लिहून दिली भगवान परमात्म्याच्या आणि तिथले असणारे पुजारी बडवे लोक त्या सर्वांच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख केला 101 आंब्याची त्या ठिकाणी टोपली. आणि टोपलीच म्हणता ना तुम्ही, पाटी का टोपली? टोपली, हा, ते टोपली त्या ठिकाणी पाठवली. असा निरोप त्या पाटलांनी त्या ठिकाणी कागदावरती निरोप लिहिला. तो कागद त्या असणाऱ्या सुदामाच्या हातामध्ये दिला. सुदामा नावाचा असणारा तो असणारा महार आहे गावातला, त्याची पत्नी सावित्री. दोघांनाही वाटायला लागलं की असंही आपल्याला वारीला जायचं होतं, पण भगवान परमात्म्यानेच आपल्याला पंढरपूरला बोलावून घेतलं. काय आनंद आहे. हे आंबे पोचवण्याच्या निमित्तानं का होईना, पण भगवान परमात्म्याच्या दर्शनाचा योग आपल्या जीवनामध्ये येतोय. हे आंबे पोच करू, त्या निमित्तानं देवाचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होईल. त्यांनी आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला आणि आनंदाच्या भरामध्ये टोपली उचलली, निघाले. अहो मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत पाय मोकळे तरी वा 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 वा. सगळ्यांनी ठुमका करायचा. चंद्रभागेचा वळवण, चंद्रभागेचा वळवण, चंद्रभागेचा
जय संत चोखा मेळा महाराज की जय. संत तेजस्वी महाराज की जय. बसून घ्या. बोलू नका, इकडे पहा. नाचायला सांगितलं त्यावेळेला नाचले नाही, आता काय बोलायले गप्पा मारायला एकमेकांना. सुदामा नावाचा त्या ठिकाणी असणारा पती आणि सावित्री नावाची पत्नी असे महार समाजातील दोघेही आणि आपल्या डोक्यावरती आंब्याची टोपली घेऊन पंढरपूरच्या मालकाला त्या ठिकाणी ते आंबे देण्याकरता निघालेले आहेत. पाटलाची आज्ञा झालेली आहे, हे आंबे पंढरपूरच्या मालकाला द्या. 101 आंब्याची त्या ठिकाणी असणारी ती टोपली आणि भगवान परमात्म्याला अर्पण करण्याकरता ते निघालेले आहेत. जात असताना मजल दरमजल करत दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये एक थकलेला भागलेला ब्राह्मण रस्त्यामध्ये त्या दोघांना आडवा येतो आणि आडवा आल्याच्या नंतर तो म्हणतो, बाबांनो, मी थकलेलो आहे, भागलेलो आहे, 4 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, मला तुम्ही काही खाण्याकरता द्याल का? त्यावेळेला त्या सुदामाने सांगितलं, बाबांनो, की तुम्ही ब्राह्मण देव दिसताय आणि आम्ही अंत्यज असणारे लोक आहोत, तुम्हाला देण्यासारखं आमच्याकडे काय असावं आणि आम्ही दिलेलं तुम्हाला चालेल तरी का? समाजामध्ये आम्हाला अस्पृश्य म्हटलं जातं, लोक आमचा स्पर्श झाला तर 4-4 वेळा आंघोळी करतात आणि आमच्या हातचं तुम्हाला चालेल का? त्यावेळेला ब्राह्मण देव म्हणायला लागले की अरे बाबा, पोटामध्ये लागलेली भूक, समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या कुळातला आहे ते पाहत नाही. पोटामध्ये पडलेली आग ज्या अन्नाने भागली जाते त्यांना कुठून कसं प्राप्त होईल याची चिंता ते पोट करत असतं. आणि म्हणून करता, जर तुमच्याकडे काही असेल तर मला द्या रे बाबांनो, 4 दिवसापासून मी उपाशी आहे. भगवान परमात्म्यानं एका वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलेलं आहे. साक्षात भगवान परमात्मा वृद्ध ब्राह्मणाच्या रूपामध्ये आणि सुदामा आणि सावित्रीला काहीतरी खायला मागतात. ऐका, एखादा याचक जर आपल्या दारामध्ये येत असेल आणि तो जर आपल्याला काही मागत असेल तर त्याला नक्की आपण त्याची भूक भागवली पाहिजे. झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो. झूठ कपट निंदा को त्यागो, हर प्राणी से प्यार करो. घर पर आए अतिथि कोई तुम यथाशक्ति सत्कार करो. पता नहीं किस रूप में आकर, पता नहीं